नमस्कार दर्शक श्रोते हो, आपण पाहत आहात आपलं लाडकं यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचं निवेदक मी कमलाकर सावंत. मंडळी, ठरल्याप्रमाणे रोजच आपण चर्चा तुमची आमची या सदरामध्ये नवीन नवीन माहिती घेत असतो. आपले एक दर्शक श्रोत्या श्रीमती नीता मगर यांनी असं म्हटलं होतं की जर ग्रामीण भागातल्या पंचायती सशक्त करायच्या असतील, ग्रामीण भागातील वंचित महिलांना न्याय द्यायचा असेल आणि खास करून बचत गटाच्या माध्यमातून गावाचा विकास करायचा असेल तर काय काय करता येईल. अर्थात या मालिकेमध्ये आपण 3 वेगवेगळी व्याख्यानं घेणार आहोत. आज सर्वप्रथम पहिलं व्याख्यान बचत गटाच्या विविध संस्था आणि पंचायत राजच्या संस्था या विषयावर त्या विषयाचे तज्ज्ञ श्रीयुत प्रभाकर बिरादार हे आपलं मत या ठिकाणी व्यक्त करत आहेत. चला तर मंडळी, ऐकून घेऊया त्यांना बचत गटाच्या संस्था आणि पंचायत राजच्या संस्था या विषयावर त्यांचं मार्गदर्शन. नमस्कार, माझं नाव प्रभाकर बिरादार सायगावकर, मास्टर ट्रेनर यशदा. गेल्या 10-15 वर्षापासून मार्गदर्शक म्हणून काम करतो, ट्रेनर म्हणून. विशेषतः ग्रामीण भागातल्या ज्या काही महिला बचत गट आहेत, सरपंच, ग्रामसेवक, विभागाचे अधिकारी पदाधिकारी यांच्यासोबत प्रशिक्षणाचं काम करतो मी. आजचा विषय आपल्याला बचत गटाच्या प्रभागस्तरीय संस्था आणि पंचायत राज संस्था. खूप महत्त्वाचा विषय आहे की बचत गट ही संकल्पना मागच्या 20 वर्षापासून खूप व्यापक प्रमाणात पसरलेली आहे. आणि त्यानिमित्तानं सुरुवातीला स्वरूप असं होतं की कमीत कमी ग्रामीण भागामध्ये 10 ते 12 महिला एकत्र यायच्या, बचत करायच्या आणि बँकेत खातं उघडून त्या बचत हळूहळू बँकेत जमा करायच्या. आणि याला सरकारचं पाठबळ मिळालं. सरकारनं याच्यापुढे महिला सक्षमीकरण या धोरणाखाली या बचत गटाची संकल्पना व्यापक स्वरूपात राबवण्यासाठी त्यांना वेगळ्या प्रकारचे अनुदान किंवा खेळत्या भांडवलाची जोड दिली गेली. त्याच्यामुळं आणखी बळ आलं त्या महिलांमध्ये. आणखी मग अशा प्रकारे बचत गटाचे व्यापक स्वरूप आज महाराष्ट्रभर किंवा देशामध्ये पाहायला मिळतं. सुरुवातीचं स्वरूप असं होतं की महिला फक्त बचत करायच्या, बँकेत ठेवायच्या आणि फक्त कर्ज घ्यायच्या. पण आज स्वरूप बदललं आहे. त्या पैशातून काय करता येईल अशा प्रकारची महिलाची मानसिकता झाली. आणि हळूहळू मग याच्यामध्ये शासनाचं जे उपक्रम आहे, महिला उद्योजकता विकास कार्यक्रम, याची जोड मिळाल्यामुळे RCT सारख्या जिल्ह्यामध्ये संस्था असल्यामुळे अशा प्रकारच्या महिलांना किंवा युवकांना जे प्रशिक्षण देणारी संस्था आहे RCT, त्याच्या अंतर्गत महिलांना अशा उमेद राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानचा जो भाग आहे त्याच्या अंतर्गत बऱ्याचशा महिला प्रशिक्षण घेत आहे आणि स्वावलंबी बनत आहे, स्वतःचा व्यवसाय चालू करत आहेत. आणि एकीकडे सरकारचं जे धोरण होतं महिला सक्षमीकरण या अंतर्गत आज बऱ्याचशा स्वरूपात असं म्हणता येईल की आपल्याला महिलाचं आर्थिक सक्षमीकरण झालेलं आहे. कारण एक काळ असं होता की महिला फक्त 20 ते 50 रुपये हजेरी होती आणि ती हजेरी किंवा पैसे उत्पन्न वाढलेलं आहे. आणि त्या उत्पन्नाच्या वाढीच्या तुलनेत बऱ्याचशा महिलाच्या हातात पैसा खेळत आहेत आणि त्याचा विनियोग ते महिला बचत गटाच्या स्वरूपात बँकेत ठेवत आहेत आणि एकमेकाची देवाणघेवाण करून आपल्या गरजा पूर्ण करत आहेत. आणि मग हळूहळू अशा प्रकारे व्यवसाय किती स्वरूप आलं त्याला. बऱ्याचशा महिला स्वतःचा व्यवसाय करतात, छोटे मोठे व्यवसाय आहेत आणि त्याच्यातून उत्पन्नात भर पडली आणि परत गटाची संघटनात्मक अशा प्रकारची बांधणी झाली. आणि त्याच महिला अशा प्रकारे बचत गटाच्या माध्यमातून ज्यावेळेस सामाजिक क्षेत्रात काम करू राहिल्या, पंचायत राज संस्थांसोबत काम करू राहिल्या, त्यावेळेस शासनाच्या असं लक्षात आलं की याच्यापुढे आपल्याला प्रभागस्तरीय संस्था बचत गटाच्या ज्या आहेत त्या आपल्याला पंचायत राज संस्थेसोबत एकत्र करून त्यांच्या एक कार्यशाळेच्या माध्यमातून त्यांचं अभिसरण किंवा त्यांचा परस्पर संबंध कसा आहे याची माहिती देण्याच्या उद्देशाने 2 दिवसीय कार्यशाळा ठेवण्यात आली. पहिल्यांदा बघूया आपल्याला बचत गटाच्या प्रभागस्तरीय संस्था कोणती. ही पहिलं फक्त बचत गट एकच अशा प्रकारची संकल्पना होती. पण ते हळूहळू एका गावात कमीत कमी ज्यावेळेस 5 ते 10 बचत गट स्थापन झाले, त्या बचत गटाचं प्रभाग संघामध्ये रूपांतर झालं. आणि ज्यावेळेस मग अशा प्रकारे जिल्हा परिषद स्तरावर किंवा पंचायत समिती स्तरावर ज्यावेळेस अशा 20-25 गट किंवा 30-40 गटाचा संघ एकत्र काम करू लागला, बचत गट काम करू लागले किंवा बचत गटाची निर्मिती झाली, स्थापना झाली, त्या गटांना अशा प्रकारच्या किमान कमीत कमी 10 ते जास्तीत जास्त 30-40 जे ग्रामसंघ एकत्र आले त्याला प्रभाग संघाचं अशा प्रकारे रूपांतर देण्यात आलं. आणि म्हणून आपल्याला आज खूप अभिमानानं अशा प्रकारे म्हणता येईल की बचत गटाच्या प्रभागस्तरीय संस्था म्हणजे पहिली संस्था बचत गट, त्याच्या पुढची संस्था ग्रामसंघ आणि त्याच्या पुढची संस्था प्रभाग संघ
तर अशा प्रकारे याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उमेद अंतर्गत जे काही अधिकारी असतात, जिल्हास्तरीय, जिल्हा समन्वयक, तालुकास्तरीय, तालुका व्यवस्थापक आणि क्लस्टर जे काही कोऑर्डिनेटर असतात, ते अशा प्रकारच्या आपल्या परिसरातल्या किंवा त्यांच्या कार्यक्षेत्रातल्या ग्रामसंघाला मार्गदर्शन करण्यासाठी अशा प्रकारे क्लस्टर कोऑर्डिनेटर कार्यरत असतात. CRP त्यांना मदत करू शकते. तर अशा प्रकारे आज बचत गटाचं स्वरूप प्रभागस्तरीय संस्था म्हणजे बचत गट, ग्रामसंघ आणि प्रभाग संघ अशा प्रकारे हे 3 प्रकारचे स्वरूप, 3 प्रकारची रचना आपल्याला पाहायला मिळते. आता दुसरी गोष्ट आहे पंचायत राज संस्था. तर अशा प्रकारे एक संस्थेच्या माध्यमातून ग्रामपंचायतीचे स्वरूप देण्यात आलं. त्याची नेमक्या भूमिका किंवा रचना कशी असेल आपल्याला बघायचं आहे. पंचायत राज संस्था याच्यामध्ये पहिल्यांदा ग्रामपंचायत, दुसरा आहे पंचायत समिती, तिसरा आहे जिल्हा परिषद. तर अशा प्रकारे जिल्हा स्तरावर अशा प्रकारे पंचायत राज संस्था जी काम करते ती मुळातच ग्रामपंचायतीचा विकास आराखडा बनण्यापासून अशा प्रकारे ग्रामीण भागातल्या महिलांचं काय सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून जो काही VPRP आराखडा आहे तो आराखडा तयार करणे आणि महिला बचत गटाचे जे काही सक्षमीकरणाची प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे हा एक दृष्टिकोन असतो. आणि म्हणून पंचायत राज संस्था आणि बचत गटाच्या प्रभागस्तरीय संस्था ज्यावेळेस परस्पर अभिसरण करण्याची प्रक्रिया ज्यावेळेस सुरुवात होते त्यावेळेस मग दोघांनी मिळून आपल्या गावच्या विकासासाठी ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करताना ज्या काही बाबी उल्लेख करायचे असतात त्या करणं आवश्यक आहे. तसंच बचत गटाच्या संस्था म्हणजे VPRP, विलेज पॉवर्टी रिडक्शन प्लॅन, म्हणजे गाव गरीब निर्मूलन आराखडा तयार करून अशा प्रकारे महिलाच्या सक्षमीकरणाचा उद्देश पूर्ण करण्यासाठी आपल्याला त्या गरीब महिलाचं काय त्यांच्या विकासासाठी जो आराखडा असतो त्याला VPRP गाव गरीब निर्मूलन आराखडा तयार करणं आवश्यक आहे. जसं ग्रामपंचायतचं GPTP आणि बचत गटाची VPRP ह्या 2 अशा प्रकारच्या संकल्पना परस्पर पूरक आणि अशा प्रकारे अभिसरणाच्या माध्यमातून काम केल्यास निश्चित प्रकारे गावचा विकास होऊ शकतो. ही संकल्पना मांडायची आहे. एक अभिसरण म्हणजे काही साधं उदाहरण देईल तुम्हाला. एखादं घरकुल आहे, घरकुलाच्या बांधकामासाठी शासनाचं अनुदान 1,20 आहे, त्याला स्वच्छतागृहाचं अनुदान मिळतं 12,000 आणि मनरेगातून अशा प्रकारे मनरेगाची मजुरी मिळते 2 माणसांची 18,000. एकूण अशा प्रकारे घरकुलाचं काम 1,50,000 पूर्ण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून याला अभिसरण झालं किंवा अभिसरणातून काम करण्याचा उद्देश म्हणजे काय, एकतर आवास योजना, दुसरी गोष्ट SBMमधले 12,000 रुपये, तिसरी गोष्ट मनरेगा. तिन्ही योजनेचे पैसे एकत्र करून एक घरकुलाची कन्सेप्ट पूर्णपणे करता येऊ शकते. अशा प्रकारची भूमिका आपल्याला मांडता येते. दुसरी गोष्ट अभिकरणाचं दुसरं उदाहरण देता येईल. आपल्या गावामध्ये बचत गट भवन बांधकाम करायचं आहे. महिलांसाठी बसण्यासाठी व्यवस्था किंवा अलीकडे उमेदची प्रक्रिया व्यापक स्वरूपात वाढलेली आहे. त्या उमेदच्या अंतर्गत अशा प्रकारे गावात स्थापन झालेल्या ज्या काही बचत गट आहेत CRPच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे आहेत त्यांना बसण्यासाठी एखादी जागा आवश्यक आहे. आणि म्हणून त्यांनी ग्रामपंचायतीकडे अशा प्रकारे बचत भवन बांधण्याची किंवा मांडण्याची संकल्पना सादर करू शकतात. अशा प्रकारचे प्रस्ताव दिल्यानंतर साहजिकच अशा प्रकारे त्या बचत गटाला बचत भवन बांधकाम करण्यासाठी तरतूद असते. पैशाची तरतूद करत असताना ग्रामपंचायतीकडे समजा निधी जास्त प्रमाणात नसेल आणि मग त्यावेळेस काय करायचं नेमकं. आणि मग अशा प्रकारे ग्रामपंचायत त्यावेळेस की अभिसरणाच्या माध्यमातून एकतर ग्रामपंचायतीची जी स्वनिधी असते किंवा 15 विभागाचे पैसे असतात त्या 15 विभागाची तरतूद अशा प्रकारे बचत भवन बांधकाम करण्यासाठी करता येते. आणि ज्यावेळेस अशा प्रकारे पैशाची तरतूद करण्यासाठी पैशाची उणीव भासते त्यावेळेस मग अशा प्रकारे त्या गावातले बचत गट बांधकाम करण्यासाठी त्या गावातल्या जॉब कार्ड धारकाचे 5 ते 10 जॉब कार्ड धारकाला काम देऊन अशा प्रकारे ती बचत गटाची वास्तू उभी करता येते. आणि म्हणजेच याला अभिसरणामार्फत ही उभारलेली वास्तू एकतर मनरेगाचा पैसा, दुसरी गोष्ट अशा प्रकारे वित्त आयोगातून ते बांधकामासाठी वापरले पैसे अशा 2 योजनेतून एक उभं झालं काम म्हणजे बचत भवनाचं काम एवढं सांगता येईल. धन्यवाद.